वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. समजा एखाद्या कंपनीचा महसूल फक्त 19% वाढतोय, बरं. पण त्यांचा जो निव्वळ नफा आहे तो थेट 31% उसळी घेतो. हे कसं शक्य आहे? हो, म्हणजे वरवर पाहता हे थोडं गणित न जुळणारं वाटतं. अगदी तेच. आणि कोणतीही जादू न वापरता चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स बरं. या कंपनीने आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीत हा चमत्कार किंवा असं म्हणूया की हा बदल घडवून आणलाय. यामागे एक अत्यंत हुशार रणनीती आहे. पण तिथे एक मेख आहे. नक्कीच. एका बाजूला एवढा प्रचंड नफा दिसत असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या ताळेबंदात एक असा आकडा आहे जो मोठ्या धोक्याचा इशारा देतोय. म्हणजे वाढते बुडीत कर्ज किंवा ज्याला आपण NPA म्हणतो तो. बरोबर. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण चोलामंडलमच्या मार्च 2026च्या तिमाही निकालांचं आणि त्यांच्या इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ही कंपनी संपत्तीच्या चक्रवाढीची म्हणजे कंपाऊंडिंगची एक उत्तम कथा आहे की या चकचकीत आकड्यांमागे काही छुपे धोके दडलेले आहेत हे समजून घेणं हे आपल्या आजचं उद्दिष्ट आहे. हा जो विरोधाभास आहे ना, तो खरोखरच अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे एकाच वेळी प्रचंड नफा आणि सोबत वाढती जोखीम हे कॉम्बिनेशन नेहमीच विश्लेषणांसाठी एक मोठं कोडे असते. अच्छा. हो ना, कारण नुसते आकडे वाचण्यापेक्षा ते आकडे कशामुळे आले, त्यामागील कारण मीमांसा काय आहे आणि या सगळ्याचा अर्थव्यवस्थेच्या मोठ्या चित्राशी कसा संबंध लागतो हे उलगडून दाखवणं महत्वाचं ठरतं. हो, म्हणजे श्रोत्यांना केवळ माहिती न देता त्याचा अर्थ समजावून सांगणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आजच्या या अहवालात असे अनेक पैलू आहेत जे वरवर पाहता खूप साधे वाटतात, पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्याचे परिणाम खूप दूरगामी असू शकतात. मग आपण महसुलापेक्षा नफा जास्त वेगानं कसा वाढतो इथूनच सुरुवात करूया का? कारण ते हेडलाईन नंबर्स आहेत. नक्कीच. कोणत्याही कंपनीचे खरे चित्र तिथूनच स्पष्ट होते. बरं, मार्च 26च्या तिमाहीत चोलामंडलमचा एकूण महसूल 8,417 कोटी रुपये राहिला. मागील वर्षाच्या तुलनेत ही 19% वाढ आहे आणि मागील तिमाहीच्या तुलनेतही यात वाढ आहे. हो. पण सर्वात अचंबित करणारी झेप घेतली आहे ती निव्वळ नफ्याने. तो थेट 1,645 कोटी रुपयांवर पोचला आहे. म्हणजेच तब्बल 31% प्रचंड वाढ. बापरे. हो ना. आणि ऑपरेटिंग नफा किंवा EBIT जवळपास 5820 कोटींवर गेलाय, म्हणजे 16% वाढ. आणि प्रति शेअर कमाई ज्याला आपण EPS म्हणतो ती 14.98 रुपयांवरून थेट 19.31 रुपयांवर पोचलीये. म्हणजे हा खूपच मोठा बदल आहे. हो, म्हणजे श्रोत्यांना समजण्यासाठी एक उदाहरण द्यायचं तर हे असं आहे की एखाद्या गाडीत आपण फक्त 19% जास्त इंधन टाकतोय, पण गाडीचा वेग मात्र थेट 31% वाढतोय. हो, खूप छान उदाहरण आहे. तर हे गणित कसं जुळलं आपण थोडं उलगडून पाहूया. महसुलापेक्षा नफा एवढ्या जास्त वेगाने कसा काय वाढू शकतो? इथेच ना वित्तीय कंपन्यांचे खरे कौशल्य दिसून येते. यामागे नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजेच NIM मधील सुधारणा हे मुख्य कारण आहे. अच्छा, NIM. त्यांचा नफा. स्रोतांनुसार चोलामंडलमचा NIM आता 8.4% पोचला आहे. 8.4%. हो. आणि यात विशेष लक्षवेधी बाब म्हणजे कंपनी केवळ बाजारात जाऊन भरमसाठ कर्ज वाटत नाहीये. ते जो काही व्यवसाय करत आहेत तो अधिक चांगल्या आणि कार्यक्षम पद्धतीने करत आहेत. म्हणजे फक्त आकार न वाढवता गुणवत्ता वाढवत आहेत. अगदी तेच. महसूल 19% आणि नफा 31% वाढला. याचा सरळ अर्थ असा की कंपनीने आपला खर्च अत्यंत नियंत्रणात ठेवला आहे. अच्छा, म्हणजे समजा जेव्हा व्यवसायाचा आकार वाढतो तेव्हा शाखांचे भाडे किंवा कर्मचाऱ्यांचे पगार असे जे स्थिर खर्च असतात ज्याला आपण फिक्स्ड कॉस्ट म्हणतो, हे फिक्स्ड कॉस्ट त्याच पटीत वाढत नाहीत. बरोबर. बरोबर. अगदी तसंच. आणि त्यामुळे वरून येणारा जास्तीचा महसूल थेट नफ्यात रूपांतरित होतो. यालाच आर्थिक भाषेत आपण ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणतो. ऑपरेटिंग लिव्हरेज. बरं, पण याचा कंपनीच्या एकूण कार्यक्षमतेवर कसा परिणाम होतो? कारण निव्वळ नफ्यासोबतच त्यांचा रिटर्न ऑन इक्विटी किंवा ROE जवळपास 23% इतका भक्कम असल्याचा अहवालात दिसतो.
आरओई हा आकडा ना वित्तीय क्षेत्राचं खरं चित्र स्पष्ट करतो. मी म्हणेन की बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात 20% वर आरओई टिकवणे हे अत्यंत दुर्मिळ असते. म्हणजे 23% हा खूपच मोठा आकडा आहे तर. हो ना, कारण हा व्यवसाय स्वतःच्या पैशांपेक्षा बाजारातून घेतलेल्या उधारीवर जास्त चालतो. 23% आरओईचा अर्थ असा की भागधारकांनी गुंतवलेल्या प्रत्येक 100 रुपयांवर कंपनी वर्षाला 23 रुपये नफा कमवते. बापरे. हो, आणि हे व्यवस्थापनाच्या अतिशय उच्च दर्जाच्या भांडवली कार्यक्षमतेचे मोठे प्रमाणपत्र आहे. कमीत कमी स्वतःच्या भांडवलात जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचं हे तंत्र आहे, म्हणूनच नफा महसुलापेक्षा वेगाने वाढताना दिसतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर त्या गाडीचे इंजिन आता अधिक फ्युएल एफिशियंट झाले आहे. अगदी योग्य शब्द वापरलात. पण आता जर ही कंपनी एवढी कार्यक्षम आहे तर ही वाढ नेमकी कोणत्या क्षेत्रातून येत आहे? कारण नफा असा हवेतून तर तयार होत नाही. नाही, अजिबात नाही. त्यांच्या व्यवसायाच्या मुख्य विभागांकडे पाहिले तर त्यांची व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता म्हणजेच AUM तब्बल 21% वाढून 2.24 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. 2,24,000 कोटी. हो, आणि कर्ज वाटपात म्हणजेच डिस्बर्समेंटमध्ये चौथ्या तिमाहीत 25% आणि संपूर्ण आर्थिक वर्षात 11% वाढ झाली आहे. यातील सर्वात मोठा वाटा आहे तो त्यांच्या वाहन कर्जाचा. हो, व्हेइकल फायनान्स हा त्यांचा गाभा आहे. युज्ड व्हेइकल्सना मोठी मागणी असल्याचे आकडेवारी सांगते आणि याला पायाभूत सुविधांवरील खर्च आणि मालवाहतुकीच्या मागणीचा पाठिंबा मिळतोय. नक्कीच. तसेच सूक्ष्म आणि लघु उद्योग म्हणजे MSME आणि मालमत्तेवरील कर्ज ज्याला लॅप म्हणतात, हा विभाग तर अत्यंत वेगाने वाढतोय. तिथे AUM जवळपास 29% आणि करपूर्व नफा तब्बल 45% वाढलाय. हो, 45% वाढ ही खरोखरच मोठी आहे. आणि इथे जुन्या वाहनांच्या कर्जावर थोडं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जुन्या वाहनांवर? का? कारण नवीन वाहनांच्या कर्जावर बाजारामध्ये स्पर्धा खूप असते. तिथे मोठ्या बँकाही असतात आणि व्याजदर कमी ठेवावे लागतात. अच्छा, म्हणजे तिथे मार्जिन कमी मिळतं. हो, पण जुन्या वाहनांना कर्ज देणे हे अधिक कौशल्याचं काम असतं. त्या जुन्या वाहनाचं खरे मूल्य ठरवणे आणि ते घेणाऱ्या ग्राहकाची हप्ते फेडण्याची क्षमता ओळखणे यात जोखीम जास्त असते. म्हणजे एखाद्या जुन्या इंजिनाची अवस्था ओळखण्यासारखं आहे. आणि चोलामंडलमनं यात प्रावीण्य मिळवलंय. जोखीम जास्त असल्यामुळे ते ग्राहकांकडून थोडे जास्त व्याजदर आकारू शकतात. आणि त्यामुळेच त्यांचं ते NIM 8.4% पोहोचले. एक्झॅक्टली. यासोबतच व्यावसायिक वाहनांमध्ये येणाऱ्या लाईट कमर्शियल व्हेइकल्स म्हणजे छोटे टेम्पो किंवा ट्रक्सचा वापर सध्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या शेवटच्या टप्प्यातील डिलिव्हरीसाठी प्रचंड वाढलाय. अच्छा, लास्ट माईल डिलिव्हरीसाठी. हो, त्याचाही मोठा फायदा यांना मिळत आहे. पण इथेच ना खरी गंमत आहे आणि मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? सध्या बाजारात सगळीकडे बघा फिनटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल पेमेंटची चर्चा सुरू आहे. हो, सर्वत्र तेच सुरू आहे. अशा काळात ट्रक्स, ट्रॅक्टर आणि जुन्या गाड्यांना कर्ज देणे हा अत्यंत जुना, पारंपरिक आणि कदाचित थोडा कालबाह्य वाटणारा व्यवसाय नाही का? मला असं वाटतं की पायाभूत सुविधांचा खर्च वाढलाय म्हणून ही अचानक आलेली एखादी तात्पुरती लाट असू शकते. आहे, पण आपण प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेची रचना समजून घेतली पाहिजे. व्यावसायिक वाहने आणि ट्रक्सची विक्री हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा थेट बॅरोमीटर असतो. म्हणजे जोपर्यंत देशात मालाची ने-आण होत आहे तोपर्यंत ट्रक्स लागणारच असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी तेच. आणि महत्वाचे म्हणजे मॅनेजमेंटच्या स्पष्टीकरणानुसार ही केवळ पायाभूत सुविधांची तात्पुरती लाट नाहीये, तर ही एक रिप्लेसमेंट सायकल सुद्धा आहे. रिप्लेसमेंट सायकल म्हणजे काय? म्हणजे जुने ट्रक्स भंगारात काढून नवीन ट्रक्स घेण्याची ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. ती सतत सुरूच असते. आणि चोलामंडलमने आक्रमक होऊन वाटेल तशी कर्जे वाटलेली नाहीयेत. त्यांनी शाश्वत वाढीवर म्हणजेच सस्टेनेबल ग्रोथवर लक्ष केंद्रित केले आहे. अच्छा, म्हणजे ही तात्पुरती वाढ नाहीये. नाही. आणि शिवाय आपण जो MSME आणि लॅप विभागाचा उल्लेख केलात त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मालमत्तेवरील कर्ज. हो, लॅप म्हणजे एखाद्या छोट्या व्यावसायिकाने स्वतःचे घर किंवा दुकान तारण ठेवून व्यवसायाच्या वाढीसाठी घेतलेले कर्ज. तिथे करपूर्व नफ्यात 45% वाढ दिसणे हे खरोखरच असामान्य आहे. म्हणजे वाहन कर्ज आणि MSME यांची एकत्र सांगड घातल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला एक भक्कम पाया मिळालाय असं म्हणू शकतो आपण. नक्कीच. एका बाजूला मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक्ससाठी कर्ज द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला ते ट्रक्स जे छोटे कारखाने किंवा व्यापारी वापरणार आहेत त्यांनाही व्यवसायासाठी भांडवल पुरवायचे. वाव,
म्हणजे ही एक पूर्ण साखळीच आहे. हो ना. आणि ही साखळी ग्रामीण आणि निमशहरी अर्थव्यवस्थेच्या अगदी मुळाशी जोडलेली आहे. ट्रक्स आणि त्यांना काम देणारे लघुउद्योग अशी ही दुहेरी रणनीती खरोखरच प्रभावी वाटते. पण तुम्ही म्हणताय की ही रणनीती प्रभावी आहे, मग इथे मला एक शंका येते. काय शंका? जर जुने आणि पारंपरिक व्यवसाय एवढे उत्तम चालले आहेत, नफा एवढ्या वेगाने वाढतोय, तर मग कंपनीने याच वेळी नवीन क्षेत्रात का प्रवेश केला? म्हणजे विशेषतः सुवर्ण कर्ज किंवा गोल्ड लोन व्यवसायात त्यांनी का प्रवेश केला? हा एक अत्यंत महत्वाचा स्ट्रॅटेजिक निर्णय आहे. कारण आर्थिक वर्ष 2026 मध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला असून त्याला एक नवीन ग्रोथ ट्रिगर म्हटले जात आहे. पण एका बाजूस वाहन कर्जासारख्या मोठ्या रकमेची आणि दीर्घ मुदतीची कर्ज हाताळायची आणि दुसऱ्या बाजूस अत्यंत लहान रकमेची आणि कमी मुदतीची सुवर्ण कर्ज द्यायची. बरोबर. ही दोन पूर्णपणे वेगळी मॉडेल्स एकाच वेळी चालवणे व्यवस्थापनासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकत नाही का? व्यवस्थापनासाठी हे एक आव्हान नक्कीच असू शकते. पण मी म्हणेन की या निर्णयामागील गणित अत्यंत अचूक आहे. ते कसं काय? जर आपण याला थोडा विस्तृत दृष्टिकोनातून पाहिले तर लक्षात येते की चोलामंडलमचे तब्बल 88% शाखांचं जाळे हे लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पसरलेले आहे. 88%? हा आकडा खूप मोठा आहे. हो. आणि आता ग्रामीण भागात सोने ही केवळ दागिन्यांची हौस नसते, तर ती अत्यंत महत्वाची, तातडीच्या वेळी रोख रकमेत रूपांतरित करता येणारी आर्थिक मालमत्ता असते. अच्छा, म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांना खतासाठी किंवा छोट्या व्यावसायिकांना खेळत्या भांडवलासाठी त्वरित पैशांची गरज लागते, तेव्हा सुवर्ण कर्ज हाच सर्वात सोपा मार्ग असतो. मित्र म्हणेन सुवर्ण कर्ज म्हणजे कर्ज देण्याच्या जगातील एक्सप्रेस चेकआउट लेनसारखं आहे, जलद आणि सुरक्षित. अगदी योग्य उपमा दिलीत. आणि सुवर्ण कर्जाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही कर्जे 100% सुरक्षित असतात. यामागे सोन्याचे तारण असते, त्यामुळे जर ग्राहकाने कर्ज बुडवले तर कंपनी सोने विकून आपले पैसे वसूल करू शकते. म्हणजे यात बुडीत कर्जाचा किंवा NPAचा धोका खूपच कमी असतो. जवळजवळ नगण्य असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागात सुवर्ण कर्जाच्या बाबतीत एक मानसिक आणि भावनिक जोड असते. लोकांना स्वतःचे किंवा कुटुंबाचे दागिने परत हवे असतात, त्यामुळे हे कर्ज बुडवण्याचं प्रमाण मुळातच खूप कमी असते. म्हणजे जोखीम कमी असूनही या कर्जांवर मिळणारे व्याजदर जास्त असतात, ज्यामुळे नफ्याचं मार्जिन खूप मोठे असते. हो. आणि म्हणूनच तो एक ग्रोथ ट्रिगर आहे. पण मग त्यांनी यासाठी नवीन शाखा उघडल्या आहेत का, की त्यांच्याकडे आधीपासूनच ज्या शाखा आहेत त्याचाच वापर करून ते हा व्यवसाय वाढवत आहेत? अगदी अचूक ओळखलेस. त्यांच्यासाठी ही एक प्लग अँड प्ले स्थिती आहे. अच्छा. त्यांना सुवर्ण कर्जासाठी नवीन शाखा उघडण्याची, नवीन इमारती भाड्याने घेण्याची किंवा नवीन ब्रँड तयार करण्याची अजिबात गरज नाहीये. त्यांचे 88% जाळे आधीच तिथे अस्तित्वात आहे. म्हणजे पायाभूत सुविधा आधीच तयार आहेत. हो. तिथे कर्मचारी आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिक ग्राहकांचा त्यांच्यावर आधीच विश्वास आहे. म्हणजे एकाच शाखेतून ट्रॅक्टरचे कर्ज घेणारा शेतकरी आता त्याच शाखेतून कुटुंबाचे दागिने तारण ठेवून सुवर्ण कर्जही घेऊ शकतो. अगदी बरोबर. याला बँकिंगच्या भाषेत आपण क्रॉस सेलिंग म्हणतो. कोणत्याही नवीन मोठ्या पायाभूत गुंतवणुकीशिवाय केवळ एका नवीन उत्पादनाच्या माध्यमातून जुन्याच ग्राहकांकडून अतिरिक्त महसूल मिळवण्याची ही अत्यंत हुशार रणनीती आहे. वा. ग्रामीण भागात आधीच असलेल्या विश्वासाचा आणि संपर्काचा असा वापर करणे म्हणजे व्यवसायाची उत्तम समज असणे. नक्कीच. पण बघा, आतापर्यंत आपण जे काही ऐकलंय ते सर्व काही खूपच सकारात्मक, उत्साही आणि यशाचीच कथा सांगणारे वाटत आहे. पण कोणत्याही खऱ्या आणि सखोल विश्लेषणात आपण केवळ नाण्याची एकच बाजू पाहून थांबू शकत नाही. नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करणं नेहमीच आवश्यक असते. आणि इथेच आपल्याला अहवालातील तो लाल कंदील किंवा धोक्याचा इशारा दिसतो. तुम्ही NPA बद्दल बोलत आहात ना? हो. कंपनीचा ग्रॉस NPA किंवा एकूण बुडीत कर्ज वाढून 4.36% पोचली आहेत. 4.36%. हो. आणि नेट NPA 2.87% इतका आहे. अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की कर्जाच्या पुस्तकावर म्हणजे लोन बुकवर वाढता ताण येत आहे. कर्जाचे नुकसान आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदी वाढल्या आहेत. हो. हा एक चिंतेचा विषय आहे. सोबतच हे विसरता कामा नये की ही एक NBFC आहे, ज्यांना बाजारातील व्याजदरातील बदल आणि आर्थिक मंदीचा फटका सर्वात आधी बसतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे मालमत्तेच्या दर्जाचा, ज्याला आपण ॲसेट क्वालिटी म्हणतो.
मला तर हा वाढता एनपीए पाहता एक वेगळंच चित्र दिसते. कसं? म्हणजे हे एखाद्या स्पोर्ट्स कारला टॉप स्पीडवर चालवण्यासारखं आहे, पण डॅशबोर्डवरची चेक इंजिनची लाईट लुकलुकतीये. हलकेच हसल्यासारखा आवाज पण शब्द नाही. हो, उपमा अगदी चपखल आहे. किंवा असं म्हणूया की एका वेगात धावणाऱ्या बोटीच्या तळाला लागलेल्या छोट्या छिद्रासारखं आहे. बरोबर. सध्या व्यवसायाचा वेग जास्त असल्यामुळे पाणी आत येण्याचे प्रमाण कदाचित कमी वाटत असेल किंवा त्याकडे दुर्लक्ष करता येत असेल. पण जर भविष्यात आर्थिक मंदी आली आणि हा वेग मंदावला, तर हेच छिद्र संपूर्ण बोट बुडवू शकतं. कोणत्याही फायनान्स कंपनीसाठी मालमत्तेचा दर्जा ही त्यांची जीवनवाहिनी असते. अच्छा. बँक किंवा एनबीएफसी जेव्हा कर्ज देते तेव्हा ते कर्जही त्यांची मालमत्ता असते. जर ती मालमत्ताच खराब होऊ लागली, म्हणजेच ग्राहक पैसे परत करू शकले नाहीत, तर तो व्यवसाय धोक्यात येतो. पण मगाशी तुम्ही जो तरतूद किंवा प्रोव्हिजनिंग हा शब्द वापरलात, त्याचा याच्याशी काय संबंध? जेव्हा आपण प्रोव्हिजनिंग म्हणतो तेव्हा त्याचे प्रत्यक्ष परिणाम समजून घेणं गरजेचे आहे. जेव्हा एखाद्या ग्राहकाचे कर्ज एनपीएमध्ये जाते, म्हणजेच तो सलग 3 महिने हफ्ते भरू शकत नाही. तेव्हा रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार कंपनीला काही करावं लागतं का? हो, रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार कंपनीला स्वतःच्या नफ्यातून काही रक्कम तरतूद म्हणून बाजूला काढून ठेवावी लागते. अच्छा. याचा अर्थ असा की कागदावर जरी कंपनीला प्रचंड नफा झालेला दिसत असला, तरी वाढत्या एनपीएमुळे त्या नफ्यातील मोठा हिस्सा या प्रोव्हिजनिंगसाठी लॉक होऊन जातो. म्हणजे तो पैसा कंपनीला नवीन कर्ज देण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरता येत नाही. बरोबर. आणि 4.36% ग्रॉस एनपीए हा आकडा असाच वाढत राहिला, तर मगाशी आपण ज्या 23% आरओईची एवढी स्तुती केली, तो आरओई खाली यायला वेळ लागणार नाही. अगदी तेच. पण मला एक सांगा, ग्रॉस एनपीए 4.36% आणि नेट एनपीए 2.87% आहे. या दोन्हीत नेमका काय फरक आहे? हा खूप महत्वाचा फरक आहे. ग्रॉस एनपीए म्हणजे एकूण बुडीत कर्जे, आणि त्या बुडीत कर्जांसाठी कंपनीने जी तरतूद बाजूला काढून ठेवली आहे, ती रक्कम वजा केल्यानंतर जो आकडा उरतो तो म्हणजे नेट एनपीए. अच्छा. म्हणजे 2.87% नेट एनपीए म्हणजे कंपनीने अजूनही या सर्व बुडीत कर्जांसाठी पूर्णपणे तरतूद केलेली नाहीये. हो. मॅनेजमेंटने मालमत्तेचा दर्जा राखण्यावर भर दिल्याचे म्हटले असले तरी भविष्यात जर बाजारात व्याजदर वाढले किंवा अर्थव्यवस्था मंदावली, तर लोकांची, विशेषतः ग्रामीण आणि लहान व्यावसायिकांची कर्ज फेडण्याची क्षमता झपाट्याने कमी होते. आणि अशा परिस्थितीत हा वाढता एनपीए कागदावरील नफ्याला अत्यंत वेगाने खाऊन टाकू शकतो. नक्कीच. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या आकड्यावर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हा वाढता एनपीए आणि भविष्यातील जोखीम पाहता मग कंपनीच्या एकूण स्थितीकडे आपण कसे पाहावे? आत्तापर्यंतच्या सर्व माहितीचा आणि दोन्ही बाजूंचा विचार केला तर चोलामंडलमचा हा जो Q4 निकाल आहे तो एकूणच अतिशय भक्कम आहे असे दिसते. हो, शॉर्ट टर्मसाठी तरी नक्कीच. हो ना? अल्पमुदतीसाठी बाजारातील भावना आणि गुंतवणूकदारांचा कल सकारात्मक राहण्याची शक्यता आहे, कारण महसुलातील वाढ आणि 31% नफ्याची झेप कुणालाही आकर्षित करेल अशीच आहे. मी तुमच्याशी सहमत आहे. निष्कर्षापर्यंत पोहोचताना हे स्पष्ट दिसते की दीर्घ मुदतीचा विचार करता जर त्यांनी त्यांच्या वाढत्या एनपीएवर वेळीच योग्य नियंत्रण ठेवले आणि वसुलीची प्रक्रिया कडक केली, तर ही कंपनी फायनान्स क्षेत्रातील एक जबरदस्त कंपाऊंडिंग स्टोरी बनू शकते. ग्रामीण भागात 88% शाखांचे जाळे आणि वाहन कर्ज व एमएसएमई यांसारख्या उच्च परताव्याचा व्यवसायातील त्यांची मजबूत पकड हे त्यांचे सर्वात मोठे बलस्थान आहे. अगदी बरोबर. पण आजचे हे सखोल विश्लेषण संपवण्यापूर्वी मला एक असा मुद्दा मांडायचा आहे जो श्रोत्यांना आजच्या या ताळेबंदाच्या आकड्यांपलीकडे जाऊन थोडा व्यापक विचार करायला लावणारा आहे. कोणता मुद्दा? आपण पाहिलं की चोलामंडलमच्या यशाचे एक मोठे गमक त्यांच्या 88% ग्रामीण आणि निम्म शहरी शाखांच्या जाळ्यामध्ये दडलेले आहे. हीच त्यांची ताकद आहे आणि येथूनच त्यांना ही प्रचंड मोठी वाढ मिळाली आहे. हो, ते तर आपण मगाशीच पाहिलं. पण जरा मोठ्या चित्राचा आणि भविष्याचा विचार करूया. हवामान बदलाचं संकट आज भीषण रूप धारण करत आहे. अचानक पडणारा दुष्काळ, अतिवृष्टीमुळे होणारे शेतीचे प्रचंड नुकसान किंवा जागतिक घडामोडींमुळे शेतमालाच्या भावात होणारी अचानक घसरण. हो, आणि सोबतच कृषी क्षेत्राशी संबंधित सरकारी धोरणांमध्ये झालेला एखादा मोठा बदल. यामुळे जर भविष्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला एकाएकी मोठा धक्का बसला तर काय होईल?
बापरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा पण विश्लेषणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असा विचार आहे. कारण पारंपरिक आणि मोठ्या बँकांचं जाळं सर्वत्र विखुरलेलं असतं, त्यामुळे एका क्षेत्रातील नुकसान दुसऱ्या क्षेत्रातून भरून काढता येते. बरोबर. पण जेव्हा एखादी वित्तीय संस्था आपली 88% भिस्त केवळ एकाच म्हणजेच ग्रामीण आणि निमशहरी अर्थव्यवस्थेवर ठेवते, तेव्हा तो त्यांच्या यशाचा सर्वात मोठा मार्ग असला तरी तोच त्यांच्यासाठी सर्वात मोठा सिस्टॅमिक रिस्क किंवा अनपेक्षित धोकाही बनू शकतो. नक्कीच. निसर्गाचा लहरीपणा किंवा धोरणात्मक बदलांमुळे जर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली, तर पारंपरिक बँकांपेक्षा अशा ग्रामीण विस्तारीकरणावर अवलंबून असलेल्या NBFC कंपन्यांना सर्वात मोठा फटका बसू शकतो. हो, आणि अशा वेळी हा धोका खूप मोठा असू शकतो. म्हणूनच श्रोत्यांसाठी हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे की जेव्हा एखाद्या व्यवसायाचं सर्वात मोठं इंजिनच निसर्गाच्या लहरीपणावर किंवा एका विशिष्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पूर्णपणे अवलंबून असते, तेव्हा ती कायमस्वरूपी ताकद राहते की भविष्यातील एखाद्या मोठ्या संकटाची नांदी ठरते. खरेच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा वाढता 4.36% NPA या मोठ्या संकटाची केवळ सुरुवात तर नाही ना. याच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि स्वतः विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजचे हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.